नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एबीपी माझाच्या वर्गात या क्लासरूममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या परीक्षांचा सीझन सुरू आहे. 12वीच्या परीक्षेलाही सुरुवात झाली आहे आणि राजकारण्यांच्या मुख्य परीक्षेलाही सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या निवडणुका कारण तोंडावर आल्यात. जे राजकारणी या परीक्षेला बसणार आहेत त्यांची पूर्व परीक्षा होणार आहे एबीपी माझाच्या या वर्गामध्ये. आता राजकारणी बोलण्यात खूप चतुर असतात, हजरजबाबी असतात. या राजकारण्यांची एक खास बात म्हणजे हे सगळेजण तोंडी आश्वासनं भरपूर देतात आणि लेखी परीक्षेची वेळ आली की मग थोडीशी गडबड होते. त्यामुळे आम्ही यांच्यासाठी तोंडी परीक्षा घेऊन आलेलो आहोत. या परीक्षेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यायची आहेत, त्यांना मार्कही मिळणार आहेत. स्वतःच्या मार्कांसाठी ते भांडूही शकतात आणि आपण लोकशाही प्रिय असल्यामुळे सर्वानुमते त्यांची एक फायनल रिझल्ट शीट सुद्धा आपण तयार करणार आहोत. आणि या तोंडी परीक्षेचे पहिले परीक्षार्थी आहेत शिवसेनेचे नेते अनिल परब. पेशानं वकील, शिवसेनेची बाजू माध्यमात आणि समाजात अगदी भक्कमपणे सांभाळणारे, वादविवादात एक्सपर्ट आणि अनेक कठीण प्रसंगातले सेनेचे तारणहार अशी त्यांची ओळख आहे. आता या निवडणुकांचा त्यांचा अभ्यास किती झालाय हे माझ्याच्या वर्गात आपल्याला समजणारच आहे. तर आपण आजच्या तोंडी परीक्षेला सुरुवात करूयात अनिल परब यांच्यासोबत. आपलं खूप स्वागत. नमस्कार अनिलजी. या परीक्षेमध्ये जसं आपल्या बाकीच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये जसे असतात तसं तुम्हाला संदर्भासह स्पष्टीकरण, त्याच्याबद्दलचे प्रश्न असतील, एका वाक्यात उत्तरं द्या असतील, रिकाम्या जागा भरा वगैरे, अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न आमचे सगळे. आता खरं तर असं आहे की तुम्ही विद्यार्थी आहात आणि हे सगळे परीक्षक आमचे आहेत ते तुम्हाला विचारणार आहेत. पण त्या परीक्षेला म्हणजे छोट्या प्रश्नांकडे जाण्याच्या आधी सगळ्या महाराष्ट्राला पडलेला जो प्रश्न आहे की जी युती कधीही होणार नाही अशा गर्जना केल्या गेल्या, अशा डरकाळ्या फोडल्या गेल्या, ती युती अखेरीला काय झालं, अशी काय मजबुरी होती की मग कधी हिंदुत्वाचा, मग पुलवामाचा असे काहीतरी दाखले देत ते करणं शिवसेनेला भाग पडलं. गेले 25 ते 30 वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या एका मुद्द्यावरती युतीत होते. गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे साधारण विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर काही गोष्टींवरती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढले. पण महत्त्वाचा विषय असा आहे की भांडणं तर कुठे होत नाहीत आणि भांडणं कुठल्या कारणासाठी हे देखील बघितलं पाहिजे. गेल्या 5 वर्षातली आमची सगळी भाषणं काढून बघा, उद्धवजींची सगळी भाषणं काढून बघा. जे मुद्दे आम्हाला पटले नाहीत, की जे जनहिताच्या विरोधात आहेत किंवा ते पूर्ण होत नाहीत, आम्ही निवडणुकीला सामोरं गेलं त्यावेळेला जे मुद्दे आम्ही घेतले होते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आम्हाला असं वाटलं की ते मुद्दे पूर्ण होत नाही आहेत, तिकडे लोकांना थोडंसं तिकडे दुर्लक्ष केलं जात आहे, हेच मुद्दे घेऊन आम्ही लढलो. ह्याच्यामध्ये भांडण आमचं वैयक्तिक कधीच नव्हतं. तुम्ही सगळे मुद्दे जर बघाल की ज्या मुद्द्यांवरती आम्ही गेल्या 5 वर्षात लढलो त्या 5 मुद्द्यांचं ज्या वेळेला आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं त्यावेळेला आम्ही युतीचं पाऊल पुढे टाकलं. तुम्ही असं म्हणालात की चौकीदार चोर आहे. हो. तुम्ही नोटबंदीला विरोध केला. हो. तर त्याच्यातलं काय झालं? आजही चौकीदार तोच आहे. तुम्हाला असं काय झालं की तुम्हाला चौकीदार चोरायच्या ऐवजी थोर आहे म्हणायची वेळ आली? प्रश्न असा आला की तुम्ही ते नीट भाषण तपासून बघा. ते भाषण असं होतं की कडुलिंबाच्या झाडाला कीड लागली. कडुलिंब हे साधारण कीटकनाशक म्हणून ओळखलं जातं आणि कडुलिंबाच्या झाडाला कीड लागते याचा संदर्भ तिथे आला आणि त्यावेळेला म्हटलं की आजकाल परिस्थिती अशी आहे की चौकीदारच चोर झालाय. जसं आपल्याकडे साधी सरळ सोपी म्हण आहे की जो तळ राखतो तो पाणी चाकतो. तुम्हाला असं म्हणायचंय की तळ राखलं त्यानं पाणी चाखलंय? नाही, तळ राखतो तो पाणी चाकतो ही आपल्याकडे म्हण आहे. त्याच्यात गृहीत असं आहे. नाही, ह्या म्हणी आहेत आणि या म्हणींचा चौकीदार चोर आहे. कडुलिंबाला ज्यावेळेला कीड लागते, कडुलिंबाला ज्यावेळेला कीड लागते त्यावेळेला साधारण काय वाटतं, चौकीदार चोर आहे का नाहीये? आता तुमचं काय मत आहे? नाही, आमचं आजही मत असं आहे की जे जे मुद्दे लोकसभेच्या वेळेला त्यांनी मांडले होते ते मुद्दे त्यांनी पूर्ण करावेत. नाही, जे मधल्या 5 वर्षामध्ये शिवसेनेनं मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांसकट शिवसेना आज आहे का? म्हणजे तुमचं चौकीदारच्या बद्दलचं म्हणणं काय, तुमचं नोटबंदीच्या बद्दलचं काय मत आहे? आमचे 5ही मुद्दे आहेत ज्या 5 मुद्द्यांसाठी गेले 5 वर्ष आम्ही भांडतोय. त्याच्यातला पहिला मुद्दा होता आमचा हिंदुत्वाचा, राम मंदिरचा. दुसरा मुद्दा होता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. तिसरा मुद्दा होता आमचा पीक विमा कर्जाचा. चौथा मुद्दा होता आमचा नाणारचा. 5वा मुद्दा होता आमचा 500 फुटाची जी काही गरज आम्ही महानगरपालिकेत आश्वासन दिली त्याचा.
जीएसटीला आम्ही विरोध केला, आम्ही नोटबंदीला विरोध केला. नोटबंदीचा विरोध आमचा जगजाहीर होता. तो कधीच आम्ही मागे लपून नाही केला. जेव्हा कोणीच केला नव्हता विरोध त्यावेळेला शिवसेनेने विरोध केला. आणि शिवसेना नेहमी जनतेच्या प्रश्नांवरती याच्या पुढे देखील जर आम्हाला चुकीचं वाटलं तर तो विरोध करणार. कारण तुमच्या शेवटी आम्ही जनतेच्या बरोबर आहे. कार्यकारिणीनं तुम्ही एवढ्या जाहीर सभांमधनं भूमिका घेतल्या, तुमच्या कार्यकारिणीनं असा ठराव केला की आता कोणत्याही परिस्थितीत कुणाच्याही बरोबर जायचं नाही, एकट्यानं लढायचं. मग ते सगळं गुंडाळून ठेवण्याची वेळ का आली त्याचं कारण तुमच्यावर? असं होतं की आम्हाला असं वाटत होतं की ह्या सरकार ही जी आम्ही जे मुद्दे मांडतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करते, त्याच्याकडे बघतच पण नाहीये. मग आता कुठं बघितलं नाही त्याच्याकडे? बघितलं ना, जे आमच्या ज्या काय आता बैठका झाल्या, ज्या बैठकांमध्ये हे जे प्रामुख्याने मुद्दे युती होण्यासाठी जे प्रामुख्याने मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यांवरती त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. जे इतके दिवस आम्हाला असं वाटत होतं की ते नकारात्मक भूमिका घेतात, ते आमचं काही ऐकतच नाहीये. आणि ज्या वेळेला भांडण अशा पद्धतीने जातं त्यावेळेला हे आरोप प्रत्यारोप होतात. हे काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाही झाले का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखील लोकसभेला युती होती. त्यांच्यामध्ये महत्वाचे जे मुद्दे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं जे मांडले जात आहेत त्यांची देखील लोकसभेला युती होती, विधानसभेला त्यांची युती नव्हती, कॉर्पोरेशनला त्यांची युती नव्हती. मग असं वेगळं त्यांच्यात आणि आमच्यात काय झालं? मग शरद पवारांची माझ्याकडे सगळीच स्टेटमेंट्स आहेत पवार साहेबांची की ज्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरती इतकी जहरी टीका केली आणि आता परत सगळे एकत्र आले, त्यांची आघाडी एकत्र होते. जर त्यांची आघाडी एकत्र होऊ शकते तर शिवसेना भारतीय जनता पक्ष 25 वर्षाची युती आहे, ते जर एकत्र आले तर एवढा पोटशूळ असायचं काही कारण नाहीये. ह्या 5 वर्षामध्ये आम्ही जे काय बोललो हे जनहिताचे प्रश्न बोललो, त्या प्रश्नांवरती आम्ही फार आक्रमक होतो आणि कदाचित आम्ही आक्रमक असल्यामुळे ही युती होऊ शकली. म्हणजे मुंबईचा बॉस जो आहे तो बांद्र्यामध्ये राहतो पासून ते म्हणजे खंडणी खोरापासून अशी सगळी दूषणं तुम्हाला दिली गेली, ती सगळी आता याच्या पुढे तुम्ही विसरून गेलेले आहात. नाही, आम्ही कुठलीच गोष्ट विसरलेली नाहीये. तुम्हाला सांगतो, उद्धव साहेबांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की मागच्या 5 वर्षात ज्या वाईट गोष्टी झाल्यात त्या आम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची देखील आम्ही त्यांच्याकडे जी काही बोलणी करायची ती केलेली आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला समाधानकारक तोडगा निघाला त्याच वेळेला युती होते. थोडक्यात मला तर असं वाटतं, आणि मलाच काय एकूण महाराष्ट्रालाही असं वाटतं की हा एक इगोचाही मुद्दा होता झालेला, किंवा शिवसेनेला गुंडाळणं फार सोपं झालं भाजपला, की जेव्हा अमित शहा आले मातोश्रीवर जाऊन भेटले की शिवसेनेचं सगळं शीर्षस्थ सगळ्यात उच्च नेतृत्व जे आहे ते पाघळलं, आणि किंवा अशा काही मजबुरी होत्या की ज्याच्यामुळे त्यांनी ह्या युतीला तयारी दाखवली. नाही, या युतीमध्ये शिवसेनेचं काय नुकसान झालं मला सांगा. शिवसेना गेल्या खेपेला शिवसेनेला 150 जागांसाठी हटून बसली होती गेल्या विधानसभेच्या. वेळेला नाही, शिवसेनेचं नुकसान काय? शिवसेनेला 1 जागा वाढवून मिळाली लोकसभेची. शिवसेनेचा 50-50चा फॉर्म्युला झाला. पण असं आहे की गेल्या खेपेला तुम्ही आता गेल्या 5 वर्षात 150 जागांसाठी तुम्ही हटून बसला होता. 150 वरनं तुम्ही आता 135 वर येताय. राजकारण हे तत्कालीन असतं, त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे राजकारण. गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेनेला जे काही शिवसेनेच्या हातात होतं त्याच्यापेक्षा नक्कीच या युतीमध्ये शिवसेनेच्या पण म्हणजे फायद्यात जास्त आलं. याचा दुसरा अर्थ असा की तुमची जी ताकद 5 वर्षांपूर्वी होती जेव्हा तुम्ही 150 जागांसाठी हटून बसला होतात, आता तुम्ही त्याच्यापेक्षा कमी जागांवर ह्या युतीला तयार झालेले आहात. म्हणजे तुम्ही स्वतःही मान्य करता की तुमची ताकद कमी झालेली आहे. नाही, नीट पुन्हा समजून घ्या. 150 जागांचा मागच्या वेळेला आग्रह होता, यावेळेला 144 जागांचा आग्रह आहे. 144 मध्ये परत मित्रपक्ष आहेत, त्यामुळे ते 135 होतील. म्हणूनच मित्रपक्षांना किती जागा द्यायचा आहे ते सगळं अजून ठरायचं आहे. महत्वाचा विषय असा आहे की त्याच्यापैकी मागच्या वेळेला मोदी लाटेत त्यांनी ज्या जिंकलेल्या जागा 122 त्यांच्याकडे होत्या, 63 जागा आमच्याकडे होत्या. आज 63 जागा आणि 122 जागा याच्यामध्ये जर समान वाटप झालं तर तुम्ही मला सांगा, सर्वसाधारण ह्या सगळ्यांना माहिती आहे, जे परीक्षा घेणारे बसलेले आहेत यांना साधारण गणित कळतं की शिवसेनेचं या बोलणीमध्ये नुकसान काय झालं. शिवसेनेचं याच्यात काही नुकसान झालेलं नाही. जर फायदा झाला तर शिवसेना पक्षाचाच होईल. आणि त्यामुळे ही युती ही नैसर्गिक युती आहे. याच्यामध्ये शिवसेना फार दबली आहे किंवा शिवसेना फार लाचार होऊन युती करते असं काही नाही. शिवसेनेने जे मुद्दे मांडले त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं. शिवसेनेचा राजकीय फायदा देखील शिवसेनेने बघितला. शिवसेना पक्षाची जास्त झेप बाजून पुढे जाऊ शकते. सत्तेमध्ये जे काही त्यांचं जे काही वाटप आहे त्याचं समान सूत्र राहील. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला शिवसेनेच्या पारड्यात आल्या, एका बाजूला जनतेच्या हिताचे प्रश्न सुटले, दुसऱ्या बाजूला पक्ष बांधणीचे जे प्रश्न सुटले, हे पक्ष जेव्हा विषय सुटतात त्यावेळेला मला वाटतं युती झाली तर ती नैसर्गिक. याच्यामध्ये माझ्या मनात 2 प्रश्न आहेत. एक तर असा की जेव्हा मोदी लाट
पूर्ण जोशात होती त्यावेळेला शिवसेना 150 जागांसाठी आग्रह धरून राहिली. आता मोदी लाट तशी नाही असं सार्वत्रिक सगळ्यांचं मत असताना तुम्ही पूर्वीपेक्षा 15-20 जागा कमी घेऊन लढताय. याच्यामध्ये काय लॉजिक आहे? जेव्हा राजकारण, मी परत सांगितलं, राजकारण हे तत्कालीन असतं. प्रत्येक वेळीची परिस्थिती वेगवेगळी असते. तसं भारतीय जनता पक्ष तुमचं अवसान कमी झालं. एका काळी भारतीय जनता पक्ष देशात फक्त 2च होते. नाही, तुमचा अवसानघात झाला. अवसानघात याच्यामध्ये बिलकुल आम्ही मान्य करणार नाही. आम्हाला आमच्या पक्षाची ताकद माहिती आहे, आम्ही काय करू शकतो ते आम्हाला माहिती आहे. परिस्थिती, राजकारणात परिस्थिती आणखी लोकांच्यासाठी आपण काय करू शकतो याचा वेध घेऊन नेतृत्व काम करत असतं. आणि मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करून उद्धवजींनी आपलं पाऊल व्यवस्थित योग्य पद्धतीने उचललेलं आहे. एक असं बोललं जातं की शिवसेनेचे जे 18 खासदार होते त्याच्यापैकी 17 जणांनी असं सांगितलं की जर युती होणार नसेल तर आमची काही लढायची तयारी नाही आणि त्याचा दबाव येऊन शेवटी पक्षामध्ये उभी फूट पडेल. ही संपूर्णपणे चुकीची बातमी कोणाच्या माध्यमातूनही बाहेर आली मला माहित नाही, परंतु मी त्या बैठकीला होतो आणि सगळ्याच्या सगळ्या खासदारांनी, बघा रिझल्ट काही लागतील परंतु शिवसैनिक लढायला कधीच मागे हटणार नाही. सगळ्या खासदारांनी सांगितलं की युती नसेल तरी आम्ही लढू, काय होईल वाईटात वाईट, आमचे खासदार पडतील पण त्यांचे तरी निवडून येतील का? त्याच्यामुळे ही असं तुम्ही हे सांगू शकत नाही की शिवसेनेच्या खासदारांनी दबाव वाढवला आणि नेतृत्व झुकलं, असं कधी होऊ शकत नाही. लढायची तयारी आमची कालही होती, आजही आणि उद्याही असणार. पण तुमचं म्हणजे या अशा जेव्हा युत्या होतात, तुम्ही 5 वर्ष एकमेकांशी इतकं एकमेकांच्या उरावर बसलेले आहात, दोन्ही पक्ष, आणि नेते नाहीत बसत, कार्यकर्ते बसतात. ह्या सगळ्या अशा प्रकारच्या जेव्हा गोष्टी घडतात, कार्यकर्ते एकमेकांच्याकडे शत्रू म्हणून बघायला लागतात. नेत्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले म्हणून कार्यकर्त्यांनी ते पटकन ऍक्सेप्ट करावं आणि गळ्यात गळे घालावे. आता मी देखील शिवसेनेचा अगदी हाडाचा कार्यकर्ता आहे, मी देखील लढलो 5 वर्षात. मी काय लढलो, तुमच्याच इकडे येऊन मी त्यांच्यावर टीका केली. ज्या वेळेला ही लढाई जेव्हा वैचारिक होती त्यावेळेला आम्ही लढलो. ज्यावेळेला माझे मुद्दे ऐकत नाहीये समोरचा माणूस, त्यांच्या बरोबरीने मी असून ते माझे मुद्दे ऐकत नाहीयेत, तुम्ही जरूर भांडणार, का भांडू नये मी? आणि मी ते भांडण केलं. पण ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की आता आम्हाला दोघांना एकत्र येऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जायचंय, बाकीच्या सगळ्या अविचारी पक्ष एकत्र येऊन जाऊ शकतात तर समविचारी पक्ष एकत्र येऊ शकत नाही का? त्यांनी येऊ नये, असं काय पाप त्यांनी केलंय की समविचारी पक्षांनी? ठीक आहे, भांडण 5 वर्षात घराघरात भांडणं होतात. 2 भाऊ ज्या वेळेला एकमेकाशी भांडतात त्यावेळेला त्यांचं भांडण देखील टोकाला जातं, कधी कधी कोर्टात पण जातं. पण याचा अर्थ त्या भावाने एकमेकाचा जीवच घेतला पाहिजे असं काही नाहीये ना. याच्यामध्ये हे कोंबड्यांच्या जशा झुंजी असतात ना, तर मला तर तसं वाटतं की नेते भांडतात, ठीक आहे, नेत्यांच्या इशाऱ्यावर कोंबड्या झुंजतात आणि जेव्हा नेत्यांचं गुळपीट जमतं तेव्हा त्या कोंबड्यांना बाजूला घेतलं जातं. भांडण ज्या वेळेला होतं ते देखील विचार. आज माझे भारतीय जनता पक्षामध्ये मित्र नाही आहेत का? मी आज सगळ्यांबरोबर गेले कित्येक वर्ष काम करतोय. भांडण असेल त्यावेळेला भांडतो आम्ही, आज सभागृहात पण मी भांडायचो. पण याचा अर्थ काय त्यांच्याशी वैर म्हणजे त्यांचा जीव घेणं इतपत आमचं भांडण नाहीये. जे भांडण होतं, आमचे मुद्दे तुम्ही ऐकत नाही, आम्ही तुमच्या बरोबरीने 25 वर्ष काम केलं, आमचे तुम्ही मुद्दे ऐकत नाही, ते मुद्दे आमचे तुम्ही ऐकून घ्या. भांडणं कशावर होती? ह्या 5 मुद्दे जे 5-7 मुद्दे जे मी सांगितले याच्यावरच. वैयक्तिक अनिल परबचं किंवा वैयक्तिक उद्धव ठाकरेंचं असं कुठलं काम नव्हतं की जे ऐकलं नाही. जसं पवार साहेबांनी सांगितलं की फायली करण्यासाठी यांच्या हाताला लखवा मारतोय, ती वैयक्तिक फाईल होती, ती कुठली पक्षाची फाईल नव्हती. आम्ही अशा कुठल्या वैयक्तिक फाईलसाठी कोणाच्या कुठल्याही नेतृत्वावरती टीका केली नाही. आम्ही टीका केली कर्जमाफीसाठी, आम्ही टीका केली पीक विमा योजनेसाठी, आम्ही नाण्यासाठी टीका केली, आम्ही 500 फुटाच्या घरासाठी टीका केली, आम्ही राम मंदिरसाठी टीका केली, आम्ही जीएसटी साठी केली, आम्ही नोटबंदांसाठी केली. हे सगळे जनतेचेच विषय होते. पण असं आहे की ह्या सगळ्या तुमच्या मुद्द्यांबद्दल गेल्या 4.5 वर्षामध्ये सरकारनं, मग केंद्रातलं असेल राज्यातलं असेल, त्याला हिंग लावून विचारलं नाही. आता निवडणुका आल्या, तुम्हाला बरोबर घ्यायचंय, तर शेवटच्या त्या मीटिंगमध्ये सगळे तुमचे मुद्दे मान्य केले. तर ह्या सगळ्या म्हणजे ही तुमची समजूत काढण्याचा हा जो प्रयत्न झाला आणि तुम्ही त्याच्यातनं तुमचं पूर्ण समाधान झालंय असं तुमचं मत आहे? समजूत काढायचा प्रयत्न झाला असं तुम्ही समजू नका. आमच्या नेतृत्वाला देखील कळतं, जेव्हा त्यांची काहीतरी ठोस याच्या बाबतीतली रणनीती झाली असेल त्याच वेळेला युती झाल्याचं आम्ही जाहीर केलं. ह्या सगळ्या गोष्टी पक्ष नेतृत्वाने विचार करूनच या सगळ्या केलेल्या आहेत. आणि ही युती फक्त लोकसभेपुरता नाही आहे, त्याच्यानंतर विधानसभा आहे. त्याच्यामुळे ह्या मधल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सरकारकडनं बऱ्याचशा गोष्टी करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या बाबतीमधला सगळा जो काय अजेंडा ठरलेला आहे
आणि ह्या अजेंडाचा परिपाक म्हणून ही युती झाली. याच्यात वाईट काय किंवा याच्यात लपवण्यासारखं काय, याच्यात चोरी नाही, करण्यासारखं याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे या युतीवर जी टीका होतीये त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आता काँग्रेस राष्ट्रवादीचा 5 वर्षांपूर्वी त्यांनी काय केलं होतं त्याचे दाखले द्यायची गरज नाही, कारण 5 वर्षामध्ये बरंच पाणी वाहून गेले. याच्याबद्दलच्या टीकेचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की ज्या पद्धतीची ज्या पातळीची टीका सातत्यानं होत गेली, शिवसेनेनं एकही संधी सोडली नाही भाजपवर तोफा डागण्याची. तर शेवटी जर तुम्हाला हेच करायचं होतं तर मग तुम्ही तुमच्यासाठी एक एस्केप बचावाचा किंवा एक पर्याय, एक एस्केप रूट काहीतरी ठेवायला होता, तोही तुम्ही ठेवला नाहीत. इतकं एकमेकांना ओरबडल्यानंतर त्याच्यामध्ये दोघांनी एकमेकांचं वस्त्रहरण केलं, फायदा काय झाला? फायदा आता पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल लोकांना. आणि युद्धनीतीमध्ये कोणी कसं लढायचं हे तिसऱ्याने नसतं ठरवायचं, हे 2 पक्ष ठरवत असतात की आपण कसं लढावं. शिवसेना हा पहिल्यापासून रांगड्या लोकांचा पक्ष आहे, सैनिकी पक्ष आहे. तिथे ज्या वेळेला लढाईला येतं त्यावेळेला तो कार्यकर्ता हा विचार करत नाही की माझं लढाईचं तंत्र कुठलं असेल. हळूहळू लपतछपत वार करणं ही काही शिवसेनेची नीती नाही. शिवसेना जे काय करेल ते उघडपणे करेल. आम्ही युती पण उघडपणे केली, आम्ही लढलो पण उघडपणे, त्याच्यामुळे आम्हाला त्याची बिलकुल चिंता वाटत नाही. कारण शिवसेनेचा स्वभाव हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेना रांगडेपणानं लढली, शिवसेना थेट लढली. मी म्हणतोय की त्याच्यात एस्केप रूट ठेवलेला नसल्यामुळं शिवसेना हास्यास्पद ठरली असं नाही. हास्यास्पद तुम्ही म्हणताय, पण 5 मुद्दे जे प्रामुख्याने ज्याच्यासाठी शिवसेना लढली ते 5 मुद्दे आमचे होत आहेत ना. ज्या 5 मुद्द्यांसाठी शिवसेना लढली, जे 5 मुद्द्यांवरती गेल्या 5 वर्षात आम्ही भारतीय जनता पक्षाशी लढलो, त्या 5 मुद्द्यांचा ज्या वेळेला आम्हाला ठोस आश्वासन मिळालं आणि त्याचा अंमलबजावणीचा कार्यकाल अजून पुढे आहे, जो ज्याच्यात आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो होईल, आणि म्हणून युती केली. याच्यात चुकीचं काही केलं असं मला वाटत नाही आणि त्याच्यात हास्यास्पद तर बिलकुल नाहीये. या आत्ताच्या या टप्प्यावर तुमचं केंद्रातल्या सरकारबद्दल काय मत आहे, नरेंद्र मोदींबद्दल काय मत आहे, राज्यातल्या सरकारबद्दल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून यांच्याबद्दल काय मत आहे? आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेऊन आहोत. जे लोकसभेच्या वेळेला जी काय आम्ही वचनं दिली होती ती पूर्ण करावीत. त्यांनी झालीत का? ती झाली. त्याच्यापैकी जी झाली ती मंजूर करून घेतलेली आहेत. याच्या पुढे जी राहिलेली आहेत, मोदी सरकारचा कार्यकाळ ऑलमोस्ट आता संपलेला आहे, तर तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का? नाही. महत्वाचे 2-3 मुद्दे. एक तुम्हाला सांगतो की ह्या सरकारच्या बाबतीमध्ये आता आम्ही प्रचाराला तर जाऊच बाहेर, प्रचाराचे मुद्दे आम्ही सांगू. ज्या वेळेला हे मुद्दे सांगू त्यावेळेला आम्ही जी काही लोकांना वचनं दिली आहेत ती पूर्ण झाली आहेत की नाही ते तपासून बघू, आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा प्रचाराचा असं आहे की तुम्ही जेव्हा युती राज्याचे जे प्रश्न आहेत, राज्याचे विशेषतः लोकसभेला आम्हाला महाराष्ट्रात, राज्यात जास्त करून आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर द्यायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचे जे प्रश्न होते ते आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे पण मांडले, आणखीन त्यांनी आम्ही ते राज्य सरकारकडे पण मांडले. महत्वाचा विषय असा आहे की राज्य सरकारशी संबंधित जे महत्वाचे प्रश्न आमचे होते ते आम्ही राज्य सरकारचं पुढचं अजून त्यांचं मी विचारला प्रश्न की केंद्रातल्या मोदी सरकारच्या परफॉर्मन्स बद्दल आणि नरेंद्र मोदींबद्दल शिवसेनेचं मत काय आहे, ते समाधानी आहेत का त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल? नाही. शिवसेनेचं मत असं आहे की मोदी सरकारने काही काम केलं ना, आम्ही चांगली कामं केली, त्याला चांगलीच म्हटलेलं आहे. तुमचं मत असं आहे त्यांनी चांगलं काम केलं, चांगलं काम, अतिशय उत्तम काम केलं, बरं काम केलं, वाईट काम केलं, त्याचं मोजमाप मी करणं बरोबर नाही ठरणार. शिवसेना काय करते? त्याचं मोजमाप शिवसेनेची धारणा काय आहे? शिवसेनेची धारणा आहे की आता मला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स कसाही असला तरी चालेल. परफॉर्मन्स त्याला लोक उत्तर देतील ना. त्याला तुमचं मत काय आहे? शिवसेनेला त्यांच्या कामावर खुश आहे का नाही? शिवसेनेने ज्या वेळेला त्यांची युती केली त्यावेळेला याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे की लोकांना जर हे नेतृत्व मंजूर आहे, आणखी ह्या नेतृत्वाला जर आपण आज साथ दिली तर पुढच्या 5 वर्षात देखील, मागच्या 5 वर्षात चांगले काही निर्णय झाले आहेत, पुढच्या 5 वर्षात देखील आपल्याला जे चांगले निर्णय करून घ्यायचे असतील तर आपल्याला या सरकारला मदत करायला तुम्ही पण आता तुमच्या पण लोकसभेमध्ये शिवसेना सुद्धा अगली बार मोदी सरकार अशाच घोषणा द्यायला आता मानसिकरित्या तयार झालेला आहे. नाही. घोषणा काय द्यायची ते आमचा पक्ष ठरवेल, ते काय मी ठरवत नाहीये. तुम्ही समाधानी आहात ना? पण या सरकारच्या परफॉर्मन्स बद्दल तुम्ही समाधानी आहात असं तुम्ही म्हणताय? आम्ही शिवसेना समाधानी आहेत का त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातली आणि देशातली जनता समाधानी आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरवणार. कारण आता निवडणुका तोंडावर आल्या. तुम्ही आता मी त्यांचं सर्टिफिकेट समजा आता दिलं, नाही मला सर्टिफिकेट दिलं तरी जनता सर्टिफिकेट देणार आहे ना. पण असं आहे की तुम्ही आता त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहात, मोदीच पंतप्रधान असणार असं भाजपचा उमेदवार आहेत ते, तर तुम्ही आता त्यांचं नेतृत्व मान्य केलं तर मग तुम्हाला संकोच का वाटतोय? अजूनही त्या जखमा याच्यावरती संकोच असायचं काही कारणच नाही. आम्ही उघड युती केलेली आहे.
आम्ही पण कुठली मग असं म्हणायला का लपून तुम्हाला धजावत नाहीये की काय घोषणा आमची मोदी सरकार असेल का नाही असं म्हणायच्या बाबत? नाही नाही, सरकार कुठलं येणार आहे हे येणाऱ्या निवडणुकीत ठरणार आहे. कोणतं येणार आहे म्हणजे? म्हणजे शेवटी लोक निवडणुकीला पण तुम्हाला मतदान आपण करतात. तुमचं- त्याच्यामुळे तुम्हाला सरकार खात्री कुठलं नाहीये? येणार खात्री ऐका. नाहीये? नाही बघा, मी काय निवडणुकीचा सर्वे करणारा माणूस आहे? नाही नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. लढणारा कार्यकर्ता आहेत, मी लढणारा कार्यकर्ता जिंकण्यासाठीच लढतो, तो कधी हरण्यासाठी लढत नाही. पण तुम्हाला काय वाटतं कोण येणार आज आहे की बघतं नाही का? येणार? यायलाच पाहिजे. मग पंतप्रधान कोण होणार? पंतप्रधान करणं माझ्या हातात नाहीये ना, ते भारतीय तुमच्या- जनता पक्ष ठरवणार आहे कोण तुमच्या- करणार ते. अरे पण- आता तर मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जाणार म्हणजे आहेत. तुम्ही ती घोषणा द्यायला तयार झालेले का आहात नाही देणार? मानसिक. जर ते पक्ष- माझा तोच मला- प्रश्न आहे माझा की सा- तुम्हाला तुम्ही मी मगाशी तेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही ते हो म्हणाला नाही. माझं साधं उत्तर हे आहे की आता निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली होणार आहेत? मोदींच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीचं नेतृत्व हे मोदीच करणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढणं हे मान्यच केलं ज्यावेळेला युती केली आहे त्यावेळेला. त्याच्यामध्ये आम्हाला संकोच वाटायचं काही कारणच नाहीये. बर, तर आपला पहिला राऊंड झाला. आता आपण संदर्भासह स्पष्टीकरणाचे काही प्रश्न आहेत, भारती विचारते. परबजी, तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की तुम्ही काही विसरत नाही, त्यामुळे बहुतेक हा प्रश्न तुम्हाला सोपा जाईल अशी आशा करूया. संदर्भासह स्पष्टीकरण, मी काही शब्द उच्चारते, 3च आहेत आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची. पहिला शब्द आहे अफजल खान. हो, हा इतिहास आहे आपल्या देशाचा. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपला कोणतरी शत्रू आपल्या अंगावर चाल करून येतोय, त्याला आपण अफजल खानाचीच उपमा देतो, मग ते निवडणुका असू दे किंवा लढाई असू दे. म्हणजे आत्ताच्या संदर्भात तुम्ही उत्तर देणार नाहीये का त्याचं? नाही, मी तुम्हाला संदर्भासह स्पष्टीकरण दिलं की आपल्या इतिहासामध्ये असं म्हटलं जातं. शिवसेनेनं तो कोणत्या संदर्भात वापरलेला? मग शिवसेनेनं कोणत्या संदर्भात कुठलाही वापरलेला? शत्रू जो शिवसेनेच्या अंगावर येईल तो शिवसेनेसाठी अफजल खानच असेल. म्हणजे कालचा अफजल खान आजचा कोण असतो? तो कोण कोणाच्या भूमिकेत जातोय त्याच्यावर अवलंबून आहे ना. म्हणजे त्याची भूमिका यावेळेला कल्पना विस्तार करा. त्याची भूमिका यावेळेला कोण घेतोय? मागच्या वेळेला आम्ही बीजेपीच्या विरोधात लढलो, यावेळेला आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढू, तर यावेळेला कदाचित अफजल खानाची भूमिका काँग्रेसकडे असेल. अच्छा अच्छा. मग याच्यापेक्षा थोडा कमी कठीण प्रश्न, स्वबळाचा नारा. स्वबळाचा नारा प्रत्येक पक्षाचा स्वबळाचा नारा असतो. आज देशातला असा कुठला पक्ष आहे जो असा कुठला पक्ष आहे की जो स्वबळावरती लढतोय? तुम्ही सांगा. आघाडी किंवा युती ही सध्या देशाच्या राजकारणातली अपरिहार्यता आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष, तुम्ही एकही पक्ष, आता तिकडे महाग आघाडीचं गठबंधन झालंय, इथे युती झाली आहे. त्याच्यामुळे स्वबळाचा नारा प्रत्येक पक्ष, भारतीय जनता पक्षाचा पण 100%चा नारा होता ना. त्याच्यामुळे स्वबळाचा नारा हा प्रत्येक पक्षाचा हा अधिकार आहे की माझा पक्ष एक हाती सत्तेत येईल, आणि त्याच्यात काही चुकीचं असणं काही कारण नाही. त्यांनी देखील नारा दिलाय, आम्ही देखील दिलाय, काँग्रेसने देखील द्यावा. या निवडणुकीपुरता आता तो नाही. ह्या निवडणुकीत तर नक्कीच नाही, कारण युती जाहीर झाली आहे. बरं, अडीच वर्ष. नीट समजून घ्या. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की सत्तेचं वाटप हे समान आहे. याचा जो काय, कारण तो सत्तेचं वाटप समान आहे याचा अर्थ काय पंतप्रधान आम्ही 2.5 वर्षाचा मागितलेला नाहीये किंवा तिकडची लोकसभेची आम्ही मागितलेली नाहीये. हा प्रश्न आहे विधानसभेचा. विधानसभांच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. याच्या बाबतीतला जे लोक त्या चर्चेमध्ये होते ते सविस्तर खुलासा करतील त्याचा, की या सत्तेच्या समान वाटपाचा नेमका अर्थ काय, याचा खुलासा मुख्यमंत्री आणि उद्धवजी करतील ना. बर, हे 3 प्रश्न झाले. आता या संदर्भासह स्पष्टीकरणला तुम्ही सगळेजण किती मार्क देत आहे? म्हणजे 10 पैकी मार्क, मार्कांचा प्रश्न असतो. 10 मार्कांचा प्रश्न आहे हा. किती मार्कात सांगा पटकन सगळ्यांनी? 6. तुम्हाला 6? तुम्हाला मान्य आहेत का 6 मार्क? नाही, मी PhD झालोय, 70ला पासिंग असतं. मग किमान 7 तरी पाहिजे. हा, म्हणजे 70% पासिंग असतं तर मला नाही, किमान माझ्या मते त्यांनी चांगले हे केले, त्यामुळे त्यांना 7 द्यायला हरकत नाही. ठीक आहे. आणि संदर्भासही स्पष्टीकरणच्या प्रश्नाला त्यांना 7 मार्क मिळालेत. सो पुढे ते कसा परफॉर्मन्स देतात आपण पाहूया. आता संदर्भासहित स्पष्टीकरण झालं. आता पुढचा भाग आहे एका वाक्यात उत्तर लिहा. नवनाथच्याकडे त्याचे प्रश्न आहेत. अमित शहाची 4 दिवसापूर्वी जी मातोश्रीमध्ये वारी झाली, ती वारी कुणामुळे झाली? एका वाक्यात. ही राजकीय गणितांमुळे झाली. अच्छा. म्हणजे कुणी एका व्यक्तीमुळे कुणी त्याच्यात प्रयत्न केले विशेष वगैरे असं काही नाही? नाही, असं काय, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे जेव्हा युती करायची तर पक्षाच्या अध्यक्षांनाच पुढाकार घ्यावा लागतो. भाजपची राजकीय गणिते बिघडली आणि ते मातोश्रीवर आले. नाही, मी राजकीय गणित जुळवाजुळीमध्ये अशा प्रकारच्या भेटी होत राहतात. त्याच्यामुळे
त्यांना असं वाटलं की शिवसेनेबरोबर युती होणं गरजेचं आहे, त्यामुळे ते आले मातोश्रीवरती. जी पण ते पूर्वी कोणामुळे झाली? कोणी त्याच्यात ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना देशाचं गणित माहिती आहे, शिवसेनेची ताकद माहिती आहे, शिवसेना आपल्या बरोबर असलं पाहिजे असं त्यांना नाही, तो प्रश्न असा आहे की कोणामुळे झाली, म्हणजे कोणी घडवून आणली? व्यक्ती नाही. असं त्यांना घडवण्याचं काय, त्यांनीच फोन उचलून जर उद्धव साहेबांना फोन केला तर याच्यामध्ये त्यांचा अधिकार आहे तो. अच्छा. आधीच्या युतीचे शिल्पकार मुंडे महाजन होते असं म्हणतात. तर आता जे दुर्दैवाने दोघेही नाही. नाहीयेत, तर या युतीचे शिल्पकार कोण आहेत मग? नाही, या युतीचे शिल्पकार कोण आहेत असं मला सांगता नाही येणार, परंतु या युतीचे शिल्पकार महाराष्ट्राची जनता आहे. अच्छा. म्हणजे जनतेचा रेटा आहे म्हणून युती झाली असं तुम्हाला जनतेची इच्छा आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यांची इच्छा असल्यामुळे झाली. वेगळ्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, उद्धव ठाकरे किंवा अमित शहा किंवा नाही, देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. अच्छा. किंवा विचारी लोकांची युती होण्यापेक्षा एका विचाराच्या लोकांची युती होणं जास्त महत्वाचं, ही जनतेची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंमधला सगळ्यात चांगला गुण तुम्हाला कुठला वाटतो? एक गुण. त्यांचा संयम. त्याच्यामुळेच युती झाली. नाही, युती झाली ही आम्ही परत सांगतोय की आमचे जे मुद्दे गेल्या 5 वर्षामध्ये जे आम्ही मांडले होते ते ज्या वेळेला मान्य झाले त्यामुळे युती झाली. ज्या जनहिताच्या प्रश्नांवरती गेले 5 वर्ष आम्ही लढतोय ते ज्या वेळेला मान्य झाले त्यावेळेला युती झाली. पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले? संदीप रामदासी. त्याच्या आधी एक छोटा मला प्रश्न विचारायचा होता, तो म्हणजे जे सर विचारतायत त्याला जोडून, की मी मतदार आहे समजा, आणि मी असं बघतोय की 4.5 वर्ष तुम्ही फक्त दूषणं देत आहेत भाजपला आणि नेतृत्वाला वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं. तर त्यावेळी आणि उरलेल्या 6 महिन्यात तुम्हाला काहीतरी कामं जनतेची करायची आहेत असं तुम्ही म्हणालात, म्हणून युती केली. तर मग हे तुम्ही 4.5 वर्ष आधी, 3.5 वर्ष आधी हा रेटा, जनतेची इच्छा, हे तुम्हाला लक्षात आल्या नाहीत का? गेले 5 वर्ष हा रेट आहे, 3.5 वर्ष नाही. ज्या वेळेपासून सत्तेत आलो, आम्ही सत्तेत सहभाग घेतला त्यावेळेपासून हा रेट आहे. हा गेल्या 2 आणि 1 वर्षाचा रेटा नाही. तुम्ही सगळे कात्रणं बघा, गेले 5 वर्ष आम्ही ओरडतो या विषयावरती. ज्या वेळेला मान्य झालं त्यावेळेला युती झाली. हे जर त्यांनी 2 वर्षापूर्वी मान्य केलं असतं तर कदाचित 2 वर्षापूर्वी युती झाली असती. मग याचा अर्थ असा होतो की भाजपला आता आम्ही त्यांचा जनतेच्या स्वार्थ- प्रश्नासाठी लढतोय. जनतेचे प्रश्न ज्या वेळेला सोडवण्याचं मान्य झालं त्यावेळेला युती झाली. पण अनिलजी, एकंदरीत म्हणजे भाजपनं बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमारांच्या पक्षाबरोबर युती केली आणि तिथं असं बघायला मिळालं की भाजपनं जिंकलेल्या 4-5 जागाही JDUला सोडून दिल्या. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही लढलात तर चांगले, पण वाटाघाटी करायची जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही थोडे कमी पडलात आणि त्यामुळं तुम्हाला फक्त एका जागेवर समाधान मानायला लागलं. आणि विधानसभेच्या बाबतीत तर तुम्ही गेल्या खेपेला जेवढ्या जागा जिंकल्या तर त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी जागा मिळवता आल्या. तर म्हणजे लढले चांगले पण तहात हरले, नाही. ही जी महाराष्ट्राच्या बद्दलची ख्याती आहे त्याला तुम्ही जागलात असं म्हणायचं. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष लोकसभेत एकत्र होते. बिहारमध्ये JDU आणखीन वेगळे वेगवेगळे लढले होते. त्यावेळेला त्यांच्या फक्त 2च जागा आल्या होत्या. शिवसेनेच्या 18 जागा होत्या. हो. शिवसेनेला स्कोप फार कमीच होता, त्यांना स्कोप भरपूर होता. त्यानंतर ते विधानसभेला जिंकले होते, युतीमध्ये जिंकले होते. लालू प्रसाद यादव आणि ते जिंकले होते, युतीमध्ये जिंकले होते. त्यावेळेला देखील त्यांनी स्वतःच्या जागा सोडल्या त्या JDUने लालू प्रसाद यादवांसाठी. त्यामुळे ह्या युतीच्या गणितामध्ये त्यावेळेची, मी म्हटलं ना, राजकारण हे तत्कालीन परिस्थितीवरती चालतं. त्यावेळेला JDUने स्वतःच्या जागा सोडल्या लालू प्रसाद यादवांसाठी. त्यावेळेचं गणित तुम्ही जर बघाल तर त्यावेळेला ते युतीमध्ये लढले नव्हते, त्यानंतर ते विधानसभा जिंकले, त्याच्यामुळे त्यांना तिथे जागा त्यावेळेला त्यांनी जास्त दिल्या. इथे आम्ही ऑलरेडी त्यांच्यामध्ये युतीमध्येच लढलो होतो, त्याच्यामुळे आमचा फॉर्म्युला सेट होता. फक्त एक जागा जी अशी आम्हाला वाटलं होतं, कारण आम्ही पालघरची जागा आम्ही पुन्हा एकदा लोकसभेत वेगवेगळी लढलो, त्याच्यामुळे दोन्ही पक्षाची ताकद तिकडे दिसली. ते जिंकले तरी देखील त्यांनी आमची ताकद जोखली त्या मतदारसंघामध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटत नाही की आम्ही त्याच्यामध्ये कुठे हरलो किंवा तहात हरलो. उलट आमचं असं म्हणणं आहे की तहात तर आम्ही जिंकलोच आहे, आता आम्ही युद्धात पण जिंकू. नाही, 5 वर्ष तुमची पुरेशी उपेक्षा अवहेलना झाली असं तुमचंच मत होतं. JDUला पायघड्या सतत घातल्या गेल्या. नितीश कुमार आणि पंतप्रधान सतत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून भेटताना दिसत राहिले. या उलट त्यांना राज्यसभेचं उपाध्यक्षपद दिलं. या उलट तुमचा एक मंत्री
जेव्हा करायची तर ते सुद्धा एक कॅबिनेट सुद्धा तुम्हाला वाढवून दिलं नाही. तर हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला पदरात नंतर जे पडलं तर ते समाधानकारक आहे असं तुमचं जर मत असेल तर मग प्रश्नच मिटतो. आत्ता युतीची जी काही बोलणी झाली आहेत बघा, ही युतीची बोलणी 3च माणसांमध्ये झाली. अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव साहेब आणि आदित्य साहेब अशा 4 लोकांमध्ये झाली. त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाने शेवटी हा सैनिकी पक्ष आहे. जेव्हा आमच्या पक्षाच्या प्रमुखाचं समाधान, पक्षाचा प्रमुख कोणासाठी लढला? पक्षासाठी लढला, जनतेसाठी लढला. ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की माझ्या पक्षाचं समाधान आता होतंय, महाराष्ट्रातल्या जनतेचं समाधान मी या युतीच्या माध्यमातून करू शकतो. आम्हाला 5 वर्षाचे काही मागचे प्रसंग आहेत, कधी कधी ते तुम्हाला विसरावे लागतात. याच्यात मला वाटतं गैर काय आहे आणि असं काय वेगळं काय असं मला वाटत तुम्ही काय विसरलेले आहात आणि काय तुम्ही लक्षात ठेवले? तुम्ही किरीट सोमय्यांना लक्षात ठेवले असं तुम्ही सांगितलं. नाही, किरीट सोमय्याला लक्षात ठेवा असं मी तरी नाही सांगितलं. नाही, तुम्ही मगाशी म्हणालात ना की 5 जे काही आमच्यावर बद्दल झालं ते आम्ही लक्षात ठेवू. हो, मी नाव घेतलं नाही कोणाचं. बरं, नावं नाहीत घ्यायची, लक्षात ठेवायचं पण नावं घ्यायची नाहीत, नावं मनात ठेवायची. मला एका डॉक्टरने चांगला सल्ला दिला होता. तो म्हणा, तुम्हाला कुठला आजार झाला तर तो तुम्ही लक्षात ठेवू नका, परंतु तुम्ही जेवायला बसलात की लक्षात ठेवा तुम्ही आजारी आहात. मग तुमच्या सगळं बरोबर लक्षात म्हणजे राहतं. मतदानाच्या वेळी लक्षात ठेवा असं म्हणायचं. नाही, आम्हाला काय लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं नाही याचं बरोबर आम्हाला शिक्षण दिलं गेलंय. त्याच्यामुळे जे लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवू, परत आमचा अपमान होणार नाही याची आम्ही जरूर काळजी घेऊ. आता जे काय होईल ते सगळं चांगलं होईल अशी ज्या वेळेला आमची भावना झाली त्यावेळेलाच ही युतीची पावलं पुढे गेली. अच्छा, संदर्भासह स्पष्टीकरण संदीप. लक्षात ठेवण्यावरनं कोणी कोणास म्हटलं, कोण कोणास आणि का म्हटलं. तर पहिलं त्याच्यातलं वाक्य आहे की युती बीती गेली खड्ड्यात. हो, उद्धव ठाकरे एका भाषणात म्हणाले होते की युती गेली खड्ड्यात. पहिला माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, मग युतीच्या चर्चा करा. पहिले जी काही लढाई झाली आहे ते पहिलं बघा, त्याच्यावरती मार्ग शोधा, मग ह्या सगळ्या गोष्टी बघा. जनहिताचा प्रश्न आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे, तो पहिला बघा आणि मग युती गेली खड्ड्यात. ही आपल्या बघा, ही मराठी भाषा आहे. या मराठी भाषेत हे सगळे शब्द हे असे सगळे तुम्हाला चांगले परिचित आहेत. युती गेली खड्ड्यात असं ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला युतीपेक्षा दुसरा कुठला तरी प्रश्न याला प्रायोरिटी दिली आमच्या पक्षाने आणि म्हणून पहिला तो प्रश्न सोडवा, युती गेली खड्ड्यात. याच्यात मला असं वाटतं की त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. ते सुटले का प्रश्न? किसान लॉंग मार्च सुरू झालाय. किसान लॉंग मार्च सुरू येऊ देत ना, त्याच्यावरती उत्तर तयार आहेत. त्यांना त्यांचं समाधान करूनच पाठवणार आहेत. दुसरं वाक्य आहे की बाप बाप होता है. हो, महाराष्ट्रात शिवसेना ही गेले 25-30 वर्षामध्ये त्यांनी मोठ्या भावाचीच भूमिका किंवा बापाचीच भूमिका अनुभवली होती. दुर्दैवाने लोकशाहीत नंबरवरती बाप ठरवला जातो. आपल्या धर्मामध्ये बाप बदलण्याची पद्धत तर नाही अजून, लोकशाहीत आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्याचा संदर्भ निवडणुकीच्या वेळेला बदलला जातो, परंतु हिंदू संस्कृतीमध्ये बाप हा बापच असतो. अच्छा, तिसरं आहे की सोबत आले तर ठीक आहे, नाही तो पटक देंगे. अमित शहा असं बोलले होते आणि कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी या अशा घोषणा कराव्याच लागतात. त्याचा संदर्भ शिवसेनेला धरून होता. शिवसेना येत असेल तर घेऊ. त्यांचा संदर्भ जे त्यांच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्यांना होता. आता आम्ही एकत्र आहोत त्याच्यामुळे समोरच्यांना पटक देंगे हा होतो. ते धमकावणं होतं असं वाटलं नाही का? ते धमकावणंच होतं ना, त्यावेळी तुमची भाषा नव्हती बरोबर यायची. नाही, बघा कसं आहे, ज्या वेळेला भांडणं होतात, 2 भावांमध्ये भांडणं होतात, तेव्हा तो त्याला सांगतो मी तुला बघून घेईन. ही धमकीच आहे ना, ही काय धमकी नाही का? बघून घेईन म्हणजे. पण तो भाऊ बोलतो ना दुसऱ्या भावाला मी तुला बघून घेईन म्हणून, त्यावेळेला आपण कोण म्हणत नाही अरे तू धमकी का दिली याला. कसं आहे, हा भांडणं ज्या वेळेला एका रेषेकडे जातात त्यावेळेला हे अशा प्रकारचे वाक्प्रचार हे सतत चालत जातात. आता उद्या आम्ही चांगलं बोलू ते कोण तुम्ही बोलणार नाही. ते बोलणार बघतोय आहात आम्ही आता. बोलू ना, निवडणुकीच्या वेळेला सामोरे जाताना आम्ही चांगलेच मुद्दे घेऊन जाणार. विंडो दाखवू लोकांकडे आम्ही, आधीचं वाक्य आताचं वाक्य नक्की दाखवू. नक्कीच दाखवा. एक आणखी वाक्य आहे की पहिले मंदिर फिर सरकार. जरूर, आजही आमची तीच भूमिका आहे. पहिले मंदिरावरती चर्चा करा. आम्हाला मंदिराचा पूर्ण प्लॅन समजलाच पाहिजे, मंदिर कसं होणार ते आम्हाला कळलंच पाहिजे आणि नंतर मग सरकारची काय ती बोलणी करू. आणि ज्या वेळेला हा प्लॅन पूर्ण कळला त्याच वेळेला पुढची बोलणी सुरू झाली आणि त्याच वेळेला युती झाली. अच्छा, 2 ह्याला मार्क हा, द्यायचे 2 याचे बाकी मार्क आहे. राहिलेत. एक मगाच एका वाक्यात उत्तर द्याचे 10 मार्कांपैकी राहिलेत, त्याला किती द्यायचे? 5. नाही, आत्ताच्या सेक्शनची जास्त बरं. चांगली होती. हा, मग मगाशाची
5 नाही मी एक बरं ठीक आहे मी एक ॲडिशनल 6 तर आणि कोण कोणास म्हणाले 8 कल्पना विस्तारमध्ये 25 वर्ष युतीत सडलो ह्याचा अर्थ काय म्हणजे काय? याचा अर्थ हा आहे की ज्या वेळेला युती होते त्यावेळेला जे मतदारसंघ दुसऱ्या पक्षाला सोडले जातात त्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या पक्षाची बांधणी कमी होते. त्यावेळेला स्वतःच्या पक्षाची बांधणी कमी होते. 25 वर्ष आम्ही जे भारतीय जनता पक्षाला जे मतदारसंघ दिले होते त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची आपोआप बांधणी कमी होते. कारण कार्यकर्त्याला ज्यावेळेला निवडणुका लढणार नाही मी या भागात त्यावेळेला त्याचं मनोधैर्य खच्ची होतं. त्याचा संदर्भ तो आहे की 25 वर्ष युतीत सडलो त्याच्यामुळे जे मतदारसंघ तसंच त्यांच्या बाबतीत देखील झालंय. त्यांनी जे मतदारसंघ आम्हाला सोडले असतील त्या मतदारसंघामध्ये त्यांचं देखील पक्षाचं जाळं वाढू शकलं नाही. त्यामुळे युतीत सडलो याचा अर्थ तो आहे की त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं बांधणी जी स्वतः मतदारसंघ लढतो त्या मतदारसंघात होते तशी त्या दुसऱ्या मतदारसंघात होत नाही. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणजे आता दुसरा अर्थ त्याचा असा की शिवसेना पुन्हा आनंदानं उत्साहानं आणि जोशानं सडायला तयार झालेली आहे. ह्या 5 वर्षामध्ये शिवसेनेने त्या मतदारसंघात स्वतःची बांधणी केलेली आहे. पण म्हणजे आता जे पुढच्या 5 वर्षामध्ये सडणार नाही आपण आणि आणखीन 5 वर्षांनी असं नक्कीच तुम्ही नाही. 5 वर्ष पुन्हा कारण सडलो असं म्हणणार 25 नाही. वर्षामध्ये आम्ही जो काय अनुभव घेतला त्याची सगळी दुरुस्ती आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये केली. ह्या वेळेला आमच्याकडे देखील पूर्ण उमेदवारांची आम्ही तयारी केली होती. याचा अर्थ जे मतदारसंघ पूर्वी आम्ही सोडले होते तिकडे आम्ही कधी उमेदवारांची चाचपणीच केली नव्हती. गेल्या 5 वर्षात आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायची आहे किंवा निवडणूक लढण्यासाठी जे काही पक्ष बांधणी करावी लागते ती केली नव्हती गेल्या 25 वर्षामध्ये. ती 5 वर्षामध्ये आम्ही केली तशी त्यांनी देखील केली. पण त्यांनी केली मात्र म्हणजे त्यांनी परत आता 17 उचलायच्या नाही 17 का उचलायच्या त्याची देखील काळजी पक्ष घेईल ना की ज्या कार्यकर्त्यांनी त्या मतदारसंघामध्ये त्याचं स्वतःचं काम केलेलं आहे त्याने पक्षाची बांधणी केली आहे त्याला पक्ष वाऱ्यावरती सोडणार नाही ही पक्षप्रमुखांची जबाबदारी आहे. अच्छा पुढचा कल्पना विस्ताराचा प्रश्न विजय. पुढचा सविस्तर उत्तर द्यायचा प्रश्न सविस्तर आहे. उत्तर. मग अशी तुम्ही म्हणीचा एका उल्लेख केला तशीच एक म्हण आपल्या मराठीत आहे उचलली जीभ लावली टाळ्याला. दोन्ही पक्षांमध्ये अशी काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे वातावरण बिघडतं. पण शिवसेनेकडे एक व्यक्ती अशी आहे जे स्वतः पर्यावरण मंत्री आहेत आणि त्यांच्या बोलण्यानं सातत्यानं दोन्ही पक्षांमधलं किंवा राजकीय जे वातावरण आहे ते प्रदूषित होताना दिसतं. तर त्यांना काही सांगितलं जातं असं बोलायचं आहे का ते स्वतःच बोलतात किंवा त्यांना आता तुम्ही काही सांगणार आहात का आता युती झाल्यानंतर? मी त्यांना सांगण्या एवढा मी काही मोठा कार्यकर्ता नाही किंवा मी काही नेता नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यांची स्वतःची काही मतं आहेत. त्यांनी देखील शिवसेनेसाठी गेले कित्येक वर्षाचं स्वतःचं काम केलेलं आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका त्यांनी कधी पक्षाची भूमिका म्हणून मांडली असेल काही वेळेला त्यांनी स्वतःची भूमिका म्हणून मांडली असेल. तो प्रत्येक वेळेचा संदर्भ आहे की कुठल्या वेळेला त्यांनी काय भूमिका मांडली. कदाचित लढाईच्या वेळेला त्यांची भूमिका योग्य ठरली असेल. कदाचित युतीच्या वेळेला त्यांना पक्ष आता सांगेल की बाबा आपल्याला कशा पद्धतीची भूमिका मांडली पाहिजे. आम्हाला देखील हे पक्षाकडनं घ्यावं लागतं की बाबा आत्ता नेमकी यावरती आपल्या पक्षाची भूमिका काय. आज मी जी काही भूमिका मांडतोय ही माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय. तिथे वैयक्तिक असं काहीच नसतं. कदाचित काही वेळेला नेते असल्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे की काही वेळेला ते स्वतःचं मत मांडू शकतात. त्यांनी काल जे आम्हाला माझाला मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 2.5 वर्ष जर मुख्यमंत्रीपदाचा जर निर्णय झाला नाही तर युती तोडायला पाहिजे. तर हे अशी शिवसेनेची भूमिका आहे. नाही मी पुन्हा सांगितलं की ह्या युतीची ज्या वेळेला बोलणी झाली त्यावेळेला जे हजर होते त्यांनाच व्यवस्थित माहिती आहे की याच्या म्हणजे मग परत सांगतो मी तुम्हाला. नाही रामदास कदमांना हे माहिती नाहीये का की त्यांनाच माहिती कदाचित त्यांनी काल जी भूमिका मांडली ही हे समजून मांडली की सत्तेचं वाटप अर्ध आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदाचं वाटप देखील 2.5 वर्ष आहे असा साधा सोपा सरळ त्याचा अर्थ त्यांनी काढलेला आहे. याच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्या बाबतीतली भूमिका मांडतील ना की याचं सत्तेचं वाटप समान समान. मला जर तुम्ही मराठीचा विद्यार्थी म्हणून इथे बसलेलोय मला ज्या वेळेला तुम्ही विचाराल की समान याचा अर्थ काय तर मी हेच सांगेन की समान याचा अर्थ मुख्यमंत्री पदापासून ते शेवटच्या पदापर्यंत हे सगळं समान वाटप झालं पाहिजे हा त्याचा अर्थ होतो. नाही त्याच्यामध्ये म्हणजे दोन कारण मुख्यमंत्री पद एकच असतं त्याच्यामुळे ते 2 जणांमध्ये जर वाटून घ्यायचं पण असेल- म्हणजे मुख्यमंत्री पदाचा मुद्दा अजूनही संदिग्धच राहिलेला आहे. कारण नाही, मुख्यमंत्री आमच्या पदाचा- दृष्टीनं मुख्यमंत्री सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं सामना हे शिवसेनेचं मुखपत्र असल्यामुळं त्याच्यामध्ये जे काही छापून येतं ती शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे. आणि ज्या अर्थी
त्याच्यामध्ये जेव्हा अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या मधल्या भेटीचा वृत्तांत आला त्याच्यामध्ये हा मुद्दा नव्हता, तर त्याच्यामुळं मग हा मुद्दा मुद्दामून संदिग्ध ठेवला गेला. हा मुद्दा इलेक्शनच्या तोंडावर जर उभा केला तर त्याच्यामुळं नुकसान होईल, हा त्याच्यामागचा हेतू आहे. काय कारण माहिती नाही, पण तो संदिग्ध राहिलेला आहे का? नाही, याच्या बाबतीतली अतिशय स्पष्ट बोलणी ह्या दोन नेत्यांमध्ये आहे. आणि तो ज्या वेळेला, आता तर लोकसभेची निवडणूक आहे, आता काय विधानसभेची निवडणूक नाही आहे. आता तर पहिलं पंतप्रधान कोण हा प्रश्न आहे, मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नाही आहे. आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला आहे, महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा अजून उमेदवारच ठरलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना चिंता लागलेली आहे. माझं तर म्हणणं आहे की त्यांनी पहिला महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा, नंतर मग महाराष्ट्राच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. ज्यावेळेला महाराष्ट्राच्या निवडणुका येतील त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे की मुख्यमंत्री कोण असेल, मुख्यमंत्री पदाचा कालावधी काय असेल, त्याची मंत्रिपदाचं वाटप कसं असेल, उपमुख्यमंत्रीपद असेल का? उपमुख्यमंत्रीपद असेल की नाही, ते असलं तर ते कोणाकडे जाईल, कुठली मंत्रिपदं कोणाच्या पॅटर्नमध्ये, जसा शिवसेना बीजेपीचा एक फॉर्म्युला होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म्युला होता, त्याच्यातला कुठला फॉर्म्युला वापरायचा, हे सगळ्या गोष्टी या लोकसभा निवडणुकीच्या नंतर येणार आहेत. आत्ताच महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या विरोधकांना विधानसभेची जास्त चिंता पडलेली आहे, त्यांना लोकसभेचं काही पडलेलं नाही आहे, कारण त्यांना पराभव समोर दिसतोय. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना आता त्यांच्या पोटात जो आता पोटशूळ झालेला आहे की हे दोघे एकत्र आले म्हणजे जे काय ते स्वप्न बघत होते, म्हणजे मी तर म्हणेन ते मुंगेरी लाल के हसीन सपने हा जो ही जी काही सिरियल होती त्याच्यातल्या भूमिकेत ते सगळे होते, ते सगळं भंग झालेलं आहे आमच्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे. आणि म्हणून कदाचित हे अशा प्रकारचे सगळे जे काय त्यांचा मुख्यमंत्री कोण आहे, काय मुख्यमंत्री कोण करायचा हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे ना, तो आम्ही दोघे मिळून ठरवू आणि योग्य वेळी जनतेला सांगू. कल्पना विस्तारच्या बद्दल चे आता 10-20 मार्क आहेत, तर 20 मार्कांपैकी किती उत्तर आहेत सगळ्यांचं मत? कल्पना विस्तार ते कल्पना विस्तारमध्ये मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, आणि बाळासाहेब म्हटलं की स्वाभिमान म्हणजे मोडेन पण वाकणार नाही, तर हे जे काही झालंय गेल्या 5 वर्षात, आता तुम्ही युती केली आपण सगळ्यांनी बघितलं, तर जर बाळासाहेबांच्या विचारांना समोर ठेवूनच ही युती झालेली आहे. आम्ही लढलो, ते देखील अगदी थेट लढलो, कुठेही आम्ही सत्तेत असून लढलो, जनतेच्या प्रश्नावरची बाळासाहेबांची शिकवण होती. आणि युती केली ती देखील स्वाभिमानानेच केली. ज्यावेळेला आमचे सगळे मुद्दे मान्य झाले त्यावेळेला युती केली, त्याच्यामुळे बाळासाहेबांना अभिमान वाटेल अशाच प्रकारची युती झालेली आहे. सो दोघांना मार्क द्यायचे 15 7 आणि 15. बरं, आणखीन आता कोणाच्याकडे प्रश्न आहे का? शेवटचा आपल्या एक वेळा पर्याय. संपत आल्यात. हा, एक प्रश्न माझा आहे. अयोध्येमध्ये गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घोषणा दिली की पहिले मंदिर फिर सरकार. या घोषणेचा आता युटर्न झाला का? पहिले सरकार फिर मंदिर, नाही. जोपर्यंत सरकार येणार नाही तोपर्यंत जोपर्यंत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत शिवसेना सत्तेत सहभाग होणार नाही. अतिशय साधी घोषणा होती, तुम्ही ती नीट समजून घ्या. पहिले मंदिर फिर सरकार म्हणजे पहिले मंदिराचं नेमकं काय होणार आहे, कारण प्रत्येक वेळेला काय होणार की मंदिर होणार? नाही, आम्ही काय घोषणा द्यायचो, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे, अशी आमची घोषणा होती. त्याच्यानंतर अयोध्येत ज्या वेळेला गेलो त्यावेळेला आम्ही सांगितलं पहिले मंदिर फिर सरकार. आणि ज्या वेळेला मंदिराच्या बाबतीतली ठोस कारवाई आता आम्हाला कळली, नाही ही तुम्हाला सांगण्यासाठी ठोस नाही आहे ना, याच्यामध्ये लिटिगेशन चालू आहेत, याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, आणि एखादं प्रकरण कायदेशीर न्यायालयात अडकलं अयोध्येत गेले तेव्हा नव्हती असं त्याच्यामुळे नाही, बरोबर आहे ना. म्हणूनच आम्ही हा दबाव, बघा कसं आहे की स्वतःच्या या पक्षामध्ये आम्ही सहभागी आहोत ज्या सत्तेमध्ये, तो दबाव गटाचं पण काम करावं लागतं ना. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की जी जमीन वादग्रस्त जमीन होती ती देखील सरकारने हस्तांतरित केली ना. नाही, कुठे कोर्टात गेले ते अजून ऍफिडेव्हिट दिलं हो, कोर्टात निर्णय द्यायचा आहे त्याच्यावर. म्हणून ही पॉझिटिव्ह भूमिका नाही आहे का? आणि याच्या बाबतीतली पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय असेल याच्यामध्ये चर्चा झाली, आणि ती लाईन ऑफ ऍक्शन ज्यावेळेला आम्हाला वाटलं की सरकार मंदिराच्या दिशेने योग्य कारवाई करते, त्याच्यामुळे आमची आजही हीच भूमिका आहे आणि ती योग्य ठरलेली आहे. पहिले मंदिर फिर सरकार. ज्यावेळेला आम्हाला मंदिराच्या बाबतीमध्ये या सरकारचं धोरण योग्य वाटलं त्याच वेळेला पुढची बोलणी झाली. अगदी थोडक्यात, मंदिर रखडलं तर शिवसेना सत्तेत सहभागी होणार नाही. मंदिर रखडायचा प्रश्न नाही, त्याचा ऍक्शन प्लॅन तयार आहे, आणि शिवसेनेत सत्तेत व्हायचं की नाही त्यावेळेला ज्यावेळेला हे सगळे पुढचे प्रश्न येतील त्यावेळेला शिवसेना पक्ष ठरवेल. अच्छा, हां. तुम्ही म्हणलात की समविचारी पक्ष आहोत, हे समविचारांचं साम्य आर्थिक
आहे का फक्त धार्मिक आहे? कारण आर्थिक बाबतीत तुम्ही म्हणलात हमी भाव, ते हमी भाव मिळत नाहीत. पीक विमाचा घोळ आहे. नोटाबंदी, त्या बाबतीत तुमचा विरोधच आहे. असे आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत पण मग हे समविचार आहेत का? नोटाबंदीला आता पाठिंबा आहे नोटाबंदीला? ही जी युती झाली ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी झाली आणि तो धागा तर आजही कायम आहे. प्रश्न आहेत की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, लोकांचे प्रश्न असतील, त्याच्यामध्ये प्रश्न आर्थिक देखील येतात, त्याच्यामध्ये प्रश्न सामाजिक देखील येतात. जर कर्जमाफी मिळाली नाही तर तो आर्थिक बाबींशी संबंधित येतो. आता 500 फुटाचा जो काही मालमत्ता कराचा जो प्रश्न आहे, जो महानगरपालिकेत आम्ही ठराव पास केलाय, तो आर्थिक प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आर्थिक इन्व्हॉल्वमेंट पण आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक देखील. आता नाणाचा प्रकल्प आम्ही रद्द करून घेतला त्यांच्याकडनं. हा तिकडच्या लोकांना होणारा त्रास आम्ही तिकडनं, आम्हाला असं वाटतं की तिकडच्या लोकांना विध्वंसक प्रकल्प हा आहे, हा गेला पाहिजे. असे वेगवेगळे जे महाराष्ट्राच्या जनतेशी संबंधित प्रश्न होते, हे ज्या वेळेला सुटले, ते समविचारावरती ज्या वेळेला आम्ही आलो, त्यावेळेला आम्ही ही युती मंजूर केली. अच्छा, आता शेवटचा आपला योग्य योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये आता सविस्तर उत्तर 8 मार्क खाली दिलेले आहेत. हा त्याला 8 मार्क दिलेत. हा आता शेवटचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. तुळशीदास. अनिलजी, एकच विनंती आहे फक्त की तुम्ही वारंवार स्वतःचा उल्लेख शिवसैनिक म्हणून करता, आजही एवढ्या मोठ्या स्तरावर जाऊन सुद्धा. तर ही उत्तरं जनातली आणि तुमच्या शिवसैनिकाच्या मनातली पाहिजेत, मेंदूतली नसावीत अशी अपेक्षा आहे. युतीचा व्हिलन कोण? किरीट सोमय्या, आशिष शेलार की संजय राऊत? त्यावेळेची तत्कालीन परिस्थिती. नाही, तुम्हाला ह्याच्यातला एक पर्याय निवडायला लागेल, पर्याय 3च आहेत. यापैकी कारण कोणी नाही. शिल्पकारसाठी पण तुम्ही म्हणालात की जनता. असं तुम्ही शेवटचा एक पर्याय द्यायला पाहिजे ना. यापैकी कोणी नाही. हा उद्धव ठाकरे नेमकं कुणाचं ऐकतात? मिलिंद नार्वेकर, संजय राऊत की रश्मी ठाकरे? प्रत्येक नेता हा सगळ्यांचा ऐकत असतो आणि त्या सगळ्यांमधला एक कॉमन मुद्दा काय आहे, जो सगळ्यांच्या हिताचा असतो, तो घेत असतो. ते तसा आम्ही पण सगळे शिवसैनिक म्हणून पण त्यांना सांगतो, ते देखील ते ऐकतात. सत्ता मिळाली तर शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असणार? एकनाथ शिंदे, सुभाष देसाई की उद्धव ठाकरे? हे सत्ता नेहमी, आत्ताची निवडणूक आम्ही लढणार आहोत ती उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर ठेवूनच महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहोत. त्यामुळे हा मातोश्रीचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे, आपण हा प्रश्न खूप अगोदर विचारताय. एकच वेगळा प्रश्न विचारायचा होता. ठाकरे चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, सर्वांनी पाहिला. त्यात बाळासाहेबांच्या तोंडी एक वाक्य आहे, छाती किती इंचाची त्यावर ताकद ठरत नाही, ती मनातली असावी लागते. आता जे काही घडलं त्यातून ताकद कुणाची दिसली? नाही, महाराष्ट्र शिवसेनेची ताकद हे सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे ना. पण 56 इंचाची छाती शिवसैनिकाची नाही, बाळासाहेबांची कुठे होती 56 इंचाची ताकद? पण अख्ख्या देशाला त्यांनी मातोश्रीवर आणलं ना. त्यामुळे छाती किती इंचाची आहे हे आमच्यासाठी महत्वाचं नाही, मनगटात ताकद किती आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. अच्छा, शेवटचा प्रश्न. 2014च्या निवडणुकीमध्ये मोदी आणि शहानी जी काय भाषणात आश्वासनं दिली ती पुढं चुनावी जुमले म्हणून त्याचा उल्लेख झाला. आता दिलेली शिवसेनेला आश्वासनं हे चुनावी जुमले ठरतील का? जरूर चुनावी जुमले ठरणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी ही आमची आहे, ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळे हे जुमले होणार नाही, ही जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे आणि म्हणूनच ही युती झालेली आहे. बरं, आता आपण जर कोणाला प्रश्न असेल तर तो घ्यायच्या आधी जो शेवटचा प्रश्न असेल, ह्या एका वाक्यात नाही, पर्यायासाठीचे मार्क 5 हो, त्याने एकही पर्याय निवडला नाही खरं तर त्याच्यातला. तुम्ही एक शेवटचा पर्याय दिला नाही ना, यापैकी काही नाही म्हणून. पॉलिटिकली करेक्ट उत्तर होतं. खरं म्हणजे सगळेजण तुम्ही पण माझ्या मते उत्तरं चांगली दिली, उत्तरं चांगली दिली. त्यामुळे कुठेही पर्यायाचा प्रश्न येतो तेव्हा शेवटचा एक असतो चौथा की यापैकी काही नाही. तर ते तुम्ही द्यायला पाहिजे होतं. पेपर सेट तुम्ही चुकीचा केलाय. त्यामुळे 8 नोटा मागताय. हा, नोटा आहे ना, पर्याय मागितला. नोटाचा पर्याय आहे ना, देशाने दिलेला आहे राजकारणामध्ये. 7 नाही, 7 नाही, 8 द्या. 7 बघा, इंटरनल मार्कांची व्यवस्था सध्या विनोद तावडेंनी बंद केलेली असेल तरी तुमच्या एबीपी वरती नाही आहे, हे बरून फार बरं वाटतं की इकडे 1 मार्क तरी ग्रेस मला मिळतोय. सरांनी ग्रेस दिलाय. 8 मार्क. ठीक आहे, ओके 8.
आता शेवटचा प्रश्न, आपली वेळ संपली आहे. मला फक्त कॉमन प्रश्नच विचारायचा आहे की सामान्य शिवसैनिकांना जो गावागावात गेली 4.5 वर्ष स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना भांडला, केसेस लावून घेतल्या, डोकं फोडून घेतल्या, त्याला तुम्ही कसं समजावणार की युती आम्ही करणं ही कशी तुमच्यासाठी चांगलं आहे आणि जनतेसाठी मी चांगलं आहे? त्यापैकीच एक कार्यकर्ता आहे. ज्याने गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाशी अगदी तडफेने लढलो. त्यामुळे मला ज्या वेळेला एखाद्या वेळेला लक्षात आलं की माझ्या पक्षाने ही जी युती केली आहे हे माझ्या पक्षाच्या भल्यासाठी आहे आणि ज्या कारणासाठी मी त्यांच्याशी लढलो त्या कारणांचा सोक्षमोक्ष लागतोय, तर मला माझं मनाला समजवणं सोपं आहे आणि आणि पक्षाचं तुम्ही नेतृत्व परब त्याला साहेब- समजवण्यासाठी सक्षम आहे. पक्षाचं नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना समजवेल. म्हणजे तुम्ही आणि संजय राऊत किती म्हणालेत की आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत, ते शिवसैनिक वेगळे आहेत. मी पुन्हा तेच म्हणतो. मला तर वाटतं माझ्यात काही फरक झालेला तुम्हाला जाणवला असेल तर तुम्ही मला सांगू शकता, कारण मी गेले कित्येक वर्ष इथे येतोय, रस्त्यावर देखील बघतोय. म्हणजे ह्या सत्तेच्या कालावधीत देखील 5-7 केसेस झालेले आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडे जर मोजमाप करायचं की आंदोलनाच्या किती केसेस तुमच्यावरती आहेत याच्यावरती खरं शेवटचं अगदी सरळ स्पष्ट उत्तर पाहिजे. हा. तुम्ही शिवसैनिक वारंवार स्वतःला म्हणवता. आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते गेल्या तुमच्या सत्ता काळात घडलं. ठाकरे कुटुंबाला, ज्याला तुम्ही सर्वोच्च मानता, वांद्र्याचे माफिया बोललं गेलं. त्या किरीट सोमय्यांना शिवसैनिक या निवडणुकीत धडा शिकवणार की माफ करणार? नाही, त्यावेळेला तर धडा शिकवलेलाच आहे ना. ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला शिवसेनेच्या स्टाईलने शिवसैनिकांनी जे करायचं ते केलं. निवडणुकीत प्रचार करणार. आता तो यावेळेला आता पक्ष नेतृत्वाच्याकडनं जे आदेश येतील त्याप्रमाणे शिवसैनिक काम करतील. अच्छा, तर 60 गुणांची तोंडी परीक्षा होती, सो तुम्हाला 44 मार्क मिळालेले आहेत. सो धन्यवाद. तुम्हाला परफॉर्मन्स बघून काय वाटतं? मी आता अजून तयारी करण्याची गरज आहे का ठीकठाक आहे? लेखी घेऊ नका, काय घ्यायचं ते तोंडी घ्या. तोंडीमध्ये अडकालं होतं. हा? पण इथे सुद्धा रेकॉर्ड बदलता नाही येणार. हो, तोंड लेखी जरा कठीण असतं. पण तुम्हाला शुभेच्छा. युती तर झालेली आहे. तुम्हाला ठाम विश्वास सुद्धा आहे की आगामी सत्ता येणार आहे. तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत सगळ्या प्रश्नांची आणि तुम्ही पेशानं वकील आहात, त्याच्यामुळे तुम्हाला नाही, पण मी शब्दात हरवणं तसं कठीण प्रॅक्टिस आहे. कधीच मी केलेली नाहीये. जरी मी वकील असलो बोलायची प्रॅक्टिस आहे. तरी आणि आपल्या एबीपी माझाच्याच कट्ट्यावर मी पहिल्यांदा आलो, तिथूनच मी खरं म्हणजे बोलायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे माझा प्राथमिक वर्ग तुम्हीच घेतला होता आणि तिथून माझ्या या करिअरला सुरुवात झाली. तरी देखील आपण मला व्यवस्थित प्रश्नात सांभाळून घेतल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.